तर उद्या उद्योगमंत्री येतील, मोठ्या मोठ्या गोष्टी करतील. आम्ही असं हायवे करू, इथून बोगदा करू. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणमधील एकाने आपल्या चोरी झालेल्या दुचाकीच्या बाबत चाकण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानंतर बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीकडून चोरी झालेल्या गाडीच्या क्लेमची रक्कम घेतली. त्यानंतर चोरी झालेली गाडी पुन्हा मिळाल्यानंतरही सदरची दुचाकी इन्शुरन्स कंपनीकडे जमा न करता किंवा इन्शुरन्स क्लेमचे 56,164 रुपये संबंधित कंपनीला न भरता गाडी परस्पर ताब्यात घेऊन गाडीचा अपहार केल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात परेश खामकर राहणार मार्केट यार्ड चाकण तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अभिजित मोरे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रस्त्यावर झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर चौघांनी मिळून एकाला जबर मारहाण केली. दोन्ही हाताच्या दंडावर, मानेवर, उजव्या बाजूस, दोन्ही डोळ्यांवर, दोन्ही हाताच्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर दुखापत करण्यात आल्याची घटना चाकण आंबेठाण रस्त्यावर भांबोली गावाच्या हद्दीत कोलस्टार कंपनी येथे घडली. या प्रकरणी सागर विश्वंभर देडे राहणार एलवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोहम काळे व त्याच्यासोबत असणारे 3 अज्ञात इसम अशा चौघांवर या प्रकरणी उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक धडकल्याच्या वादातून दोघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना महाळुंगे गावाच्या हद्दीत डीमार्ट जवळ आंबेठाण महाळुंगे रस्त्यावर घडली आहे. या प्रकरणी सागर देवकर या ट्रान्सपोर्ट चालकाने उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 3 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे त्रस्त होऊन 20 लघु उद्योगांनी कंपन्यांना कुलूप ठोकण्याची प्रक्रिया सुरू केली होती. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली असून चाकण MIDC परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि उद्योगांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्ष गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. या उच्चस्तरीय समितीमध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. चाकण परिसरातील विविध प्रशासकीय यंत्रणांमधील अभावामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी आणि उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्नांचा जलद निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे. चाकणच्या रस्ते विकासासाठी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या समितीला पुढील 90 दिवसांत एकात्मिक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमुख रस्त्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीला प्राधान्य देणे, औद्योगिक वाहतूक सुरळीत राखणे, पार्किंग, चौक आणि रस्ते विकास कामांना फास्ट ट्रॅकवर आणून एकत्रित नियोजन करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. ही समिती नियमितपणे कामांचा आढावा घेणार आहे. यापूर्वी चाकणमध्ये काही उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योगांच्या संघटना कार्यरत होत्या. मात्र त्यांचे काम चाकण MIDC मध्ये येणारे मंत्री, बडे नेते आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मागे पुढे फिरण्यापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे येथील समस्या सांगण्याचे धारिष्ट त्यांनी केले नाही. खूप तक्रारी वाढल्यानंतर मेल पाठवणे एवढेच मर्यादित काम त्यांनी मागील अनेक वर्षे केले. त्यामुळे चाकणमधील सर्व परिस्थिती पराकोटीला पोहोचल्याचा आरोप होतो आहे. खेड तालुक्यात प्लॉटिंगवाल्यांचा हैदोस, फसवणुकीच्या धंद्याला चाप लावण्याची गरज, प्रशासनाचे डोळ्यावर कातडे. चाकण नगरपरिषद हद्दीसह लगतच्या ग्रामपंचायती आणि तालुक्याच्या विविध भागात जमिनींची गुंठेवारी पद्धतीने विक्री केली जात आहे. अनेकांनी प्लॉटिंग करून जमीन विक्रीचे दुकाने थाटली आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून प्लॉटिंगसाठी जमिनी घेणाऱ्या लबाड एजंट मंडळींनी मूळ शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीपेक्षा चक्क दुप्पट जमिनींची विक्री करून सामान्य नागरिकांना गंडा घातला आहे. त्यामुळे हे सर्व व्यवहार उघडकीस आल्यानंतर मोठा गोंधळ उडण्याची भीती असून भूमाफियांच्या फसवणुकीच्या धंद्याला कायद्याने आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र हे बहुतांश व्यवहार राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याने पाण्यात राहून माशांची वैर कशाला म्हणून प्रशासनाने डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे. शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जमीन हे पैसा कमविण्याचे मोक्याचे साधन खेड तालुक्यात निर्माण झाले आहे. परिणामी सर्व आर्थिक व राजकीय निर्णय याच नफेखोरीभोवती केंद्रित झाले आहेत. जमीन व्यवहारांची व्याप्ती आणि पाळेमुळे काही हिंस्र राजकीय नेते, नोकरशाही, बिल्डर, गुन्हेगार, भूमाफिया या चांडाळ चौकटीतच खोलवर रुतले आहेत. यातून अनेकांनी कोट्यवधी रुपयांची माया मिळवली असून त्यावर आपली राजकीय घोडदौड चालवली आहे. खेड तालुक्यात झालेल्या हजारो हेक्टर शेतजमीन आणि प्लॉटिंग व्यवहाराची पाळेमुळे खोदून चौकशी केल्यास राजकीय मंडळींच्या घरापर्यंत ही सगळी प्रकरणे पोहोचणार असून बड्या मंडळींचे आणि त्यांच्या हस्तकांचे बुरखे फाटतील यात शंका नाही.
काळ्या पैशांची निर्मिती ही शेतजमीन आणि भूखंड खरेदी विक्रीच्या व्यवहारातच सर्वाधिक होत असल्याची स्थिती लपून राहिली नाही. जमीन जुमल्याचे गैरव्यवहार, सट्टेबाजी, बळकाव आणि हडप करण्याच्या धनदांडगे व भूमाफियांच्या धंद्यांना कायद्याने आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. खुद्द महसूल प्रशासनातील काही जण आणि अनेक राजकीय पक्षात कार्यरत असलेले पदाधिकारी अशा प्रकारच्या गैरव्यवहार व जमीन बळकाव मोहिमेत सर्वात अग्रणी आहेत. चाकणमधील आंबेठाण चौकात काही बड्या भूमाफिया मंडळींनी मागील काही दिवसांत दुकाने थाटली असून शेतकऱ्यांना फसविण्यात माहिर असलेल्या बागलबच्चे मंडळींची फौज तयार केली आहे. शेतकऱ्यांना आणि रस्त्यात सर्वसामान्य नागरिकांना खुलेआम दादागिरी करत फिरणाऱ्या या मंडळींचा रुबाब पाहून सामान्य जनता अवाक होत आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना लुबाडून मिळालेल्या संपत्तीतून नव्यानेच खरेदी केलेल्या 50-50 लाखांच्या मोटारीतून कमरेला पिस्तूल लावून फिरत खुलेआम दादागिरी करणारे कार्यकर्ते राजकीय आश्रयाला असल्याने त्यांच्या नादाला लागण्याची हिंमत कुणीही करत नाहीत. चाकण शहरात दहशत आणि दादागिरीचा ज्याचा सर्वात जास्त चांगला प्रभाव राहणार त्यांना स्वीकृत म्हणून पालिकेत संधी देण्याची आश्वासने देखील देण्यात आली असल्याची शहरात चर्चा आहे. जमीन जुमल्याचे गैरव्यवहार, सट्टेबाजी, बळकाव व हडप करण्यात धनदांडगे व भूमाफिया राजकारणी आणि गुन्हेगार आहेत. खुद्द महसूल प्रशासनातील काही जण व अनेक राजकीय पक्षात कार्यरत असलेले पदाधिकारी अशा प्रकारच्या गैरव्यवहार व जमीन बळकाव मोहिमेत स्वतः अग्रणी असलेले दिसतात. पुनर्वसनासाठी जमीन दिल्याचे बनावट आदेश आणि बोगस नोंदी प्रकरणी महसूल विभागातील नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी आणि लिपिक यांच्यावर मागील काही दिवसांपूर्वी कारवाई झाल्याचे सर्व श्रुत आहे. प्रशासन अशा बेकायदा व्यवहारांच्या बाबत कागदी घोडे नाचवून डोळ्यात केर आणि कानात फुंकर या उक्तीप्रमाणे कारवाई करून शासनासह पै करून कमावलेली आयुष्याची पुंजी गुंठा अर्ध जमीन खरेदीत लावणाऱ्या सामान्य माणसाची फसवणूक करीत असल्याचे चित्र खेड तालुक्यात सध्या पाहावयास मिळत आहेत. आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींना होणारे हस्तांतर रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या जमीन महसूल कायद्यांना ताब्यावर बसवून बिनधास्तपणे काहींनी आजही आदिवासींच्या जमिनी आपल्या कब्जात ठेवल्या आहेत. आदिवासी नसलेल्या व्यक्तींना या जमिनी खरेदी करण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र हा कायदाच पायदळी तुडवत भूमाफियांनी गरिबांना फुटकळ पैशांचे आमिष दाखवून जमिनींवर कब्जा ठेवल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत. काही दमदार नेत्यांनी अद्यापही स्वतःच्या देखरेखीखाली खंद्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्लॉटिंगचे प्रकार खेड तालुक्यात सुरू ठेवले आहेत. त्यांना बड्या अधिकारी लॉबीचे अर्थपूर्ण पाठबळ मिळत आहे. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची सध्याची दयनीय अवस्था आणि MIDC प्रशासनातील गलथान कारभारावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे यांनी उद्योगांची सद्यस्थिती, रोजगाराचे प्रश्न आणि प्रशासनातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले आहेत. उद्या उद्योगमंत्री येऊन मोठ्या घोषणा करतील, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे असे ते म्हणाले. चाकण MIDCची परिस्थिती अतिशय खराब आहे. रस्त्यांची चाळण झाली असून खड्डे पडले आहेत. येथील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने 14 जणांची समिती स्थापन केली आहे. त्याऐवजी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी 15 ऑगस्ट 2026 रोजी चाकण MIDCतील रस्त्यांची पाहणी केली, उद्योजकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. त्यात महाराष्ट्रातून गेल्या 5 वर्षात 35,300 उद्योग बंद किंवा इतर राज्यात गेले असल्याचे सांगितले आहे. याचा रोजगारावर वाईट परिणाम झाला आहे. चाकण MIDCतील उद्योजकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे 20 उद्योजकांनी स्थलांतरित होण्याची भूमिका घेतली आहे. MIDCतील उद्योजकांना पुरेशी वीज, पाणी आणि चांगले रस्ते देणे आवश्यक आहे. MIDCमध्ये उद्योगाचा वास आला पाहिजे, मात्र येथे कचऱ्याचा वास येतो आहे. कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चाकणचा प्रश्न सोडवायला अजून काय करायचं? प्लॉटिंग झालंय, इंडस्ट्री आली आहे. ती इंडस्ट्री स्वतःच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार की प्रायव्हेट रस्त्यांमध्ये करणार? एक कोणीतरी व्यक्ती द्या जी हे सगळे रस्ते सुधारू शकेल. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. या सरकारचा प्राधान्यक्रम चुकीचा आहे. एखादे कोणतरी क्रिकेट मॅच वगैरे जिंकून आले तर त्यांना 1 कोटी दिले जातात. त्याला विरोध नाही, पण दुसरी बाजू पाहिली तर कुठेतरी अपघाती मृत्यू झाला, कुठे मेट्रोची स्लॅब कोसळली किंवा कुठे अजून काही झाले तर काय 4 ते 5 लाख रुपये दिले जातात. शेतकऱ्यांनंतर गृहीतच धरले जात नाहीत असे यावेळी ठाकरे म्हणाले. MIDC, PMRDA, PWD, स्टेट हायवे आणि NHI यांच्यात कोणाचा कोणालाही ताळमेळ नाही. सगळीकडे अक्षरशः वाट लावून ठेवली आहे. उद्योगधंद्यांना इथे राहणे कठीण करून ठेवले आहे. उद्योजकांनी आवाज उठवलेला आहे. कदाचित रविवारी उद्योगमंत्री येतात असं मला कळलं. त्यांनी रविवारी येऊ नये, एखाद्या वर्किंग डेला यावे. प्रोटोकॉल, सिक्युरिटी बाजूला ठेवावा, सायरन न वाजवता फिरावे.
जेणेकरून कुठे आणि किती वेळ लोक वाहतूक कोंडीत अडकतील हे लक्षात येईल. त्यामुळे त्यांचे तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरुवात होईल. PMRDA मध्ये फाईल पास करायला अंडर द टेबल खूप काही गोष्टी द्यायला लागतात. MIDC मध्ये प्लॉट घेण्यासाठी 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर प्रमाणे पैसे द्यावे लागतात, असा आरोपही आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह सेनेचे जिल्हाप्रमुख रामदास धानवटे, जिल्हा परिषदेतील गटनेते विजय शिंदे, विनया मुंगसे, तनुजा घनवट, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, शिवाजी वरपे, अमोल पवार, सुधीर मुंगसे, रुपाली कांबळे, दिलीप डुबे, अर्जुन गोगावले, सुभाष मांडेकर आदी उपस्थित होते. असेल वर्तुळपर्यंत दिला जातो, त्याला विरोध नाही. पण तसंच दुसरी बाजू आपण पाहिली असेल, जर असं कुठे अपघाती मृत्यू झाला, कुठे मेट्रोची स्लॅब मुंबईसारख्या ठिकाणी कोणी म्हणली किंवा कुठे काही अजून काही झालं, पडलं कोणावर, तर काय 4 लाख 5 लाख दिले जातात. शेतकऱ्यांना तर मोजलंच जात नाही. आणि त्याच बाजूला एका बाजूला आपण पाहतोय 35,000 उद्योग आपल्या राज्यातून निघून गेले किंवा बंद झालेले, 20 उद्योग चाकणमधून निघून जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचे जे PA होते, आता आमदार झाले, त्यांच्या साखर कारखान्याला 18 कोटी तुमचे आमचे टॅक्सपेयर करदात्याचे पैसे हे लोन म्हणून बाकी सगळ्या अटी बाजूला ठेवून दिले जातात स्पेशल केस म्हणून. जर त्यांच्यासाठी स्पेशल केस होते, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्गीय PA स्पेशल केस असते आणि त्यांच्या साखर कारखान्यासाठी स्पेशल केस आहे, मग का नाही चाकणसाठी तुम्ही स्पेशल केस करत? का नाही तुम्ही जसं परवा मी टेगरवाडीच्या त्या शाळेमध्ये गेलो होतो, रस्त्यासाठी स्पेशल केस करत? का नाही तुम्ही अंबडच्या MIDC साठी करत? का नाही तुम्ही तळेगावसाठी करत? स्पेशल केस हे तुमच्याच फक्त लोकांसाठी होणार, जनतेसाठी स्पेशल केस नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षापूर्वी या त्यावेळेस त्यांनी या सिस्टमने जे मार्ग आहे त्याची डागडुजी करण्यासाठी 69 कोटीचं टेंडर काढलं होतं. आता ते टेंडर काढलं गेलं, मात्र परिस्थिती जैसी ती चालू आहे. नक्कीच मला वाटतं दादा नंतर तो एक आवाज निघून गेला. अर्थात त्यांचं बारकाईने लक्ष असायचं, त्यांचं फिनिशिंगवर पण लक्ष असायचं. पण आत्ताची जी परिस्थिती आहे, मला वाटतं जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं लक्ष कुठे आहे? जे स्वतःला इन्फ्रामॅन बोलतात, इंडस्ट्री मॅन बोलतात, ते कोणासाठी करतात? नुसतं स्वतःच्या जवळच्या लोकांसाठी करणार का तुम्ही? महाराष्ट्रात जे उद्योग येत आहेत, बघा मी परत एकदा सांगतो तुम्हाला, साधारणपणे महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस कोणासाठी करतो की आम्ही ही सवलत देऊ, ती सवलत देऊ, ह्याची परवानगी नाही, त्याची परवानगी नाही, तर नवीन येणाऱ्या उद्योगधंद्यांसाठी करतो. पण जे इथे आहेत उद्योगधंदे त्यांच्यासाठी कंप्लायन्स एवढा कठीण करून ठेवलेला आहे तुम्ही. जर आज तुम्ही हा जे उद्योजक आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये गेलात आणि एखादी गोष्ट इकडची तिकडे असेल तर लगेच त्यांच्यावर चौकशी लावली जाते, फाईन मारलं जातं, ATP लावलं की नाही, बॉयलर आहे की नाही, अमुक आहे की नाही, आणि ते करायलाच पाहिजे, ते कडक कायदे असायलाच पाहिजे. पण त्यांच्या प्लॉटच्या बाहेर जेव्हा रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये भोकर कचरा आहे ते कोण थांबवणार आहे? त्याच्यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार पकडता? उद्या मी तुम्हाला सांगतो, उद्या उद्योगमंत्री येतील, मोठ्या मोठ्या गोष्टी करतील. आम्ही असं हायवे करू, इथून बोगदा करू, वरतून त्यांचे गँग लीडर आहेत ते तसेच करतात निंदे. पण हे किती वर्षात होणार? खेड तालुक्यातील वांद्रे येथील डॅमवर पर्यटकांची गर्दी झाली होती. 15 ऑगस्ट सुट्टीचं औचित्य साधून पर्यटक बाहेर पडले. मात्र गतवर्षीच्या तुलनेत गर्दी कमी असल्याचे खेड तालुक्यातील पर्यटकांनी व्हिडिओवर गर्दी कमी असण्याचे कारण सांगणारे ऑडिओ पाठवून कळवले आहे. आपण पाहत असाल आज 15 ऑगस्ट निमित्त गर्दी आहे, परंतु दरवर्षी जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी झालेली नाही. रस्ता फार खराब झालेला आहे. आपण स्थानिक लोकांशी बोललो, रस्त्याची अडचण असल्यामुळे गर्दी कमी आहे, परंतु उत्साही पर्यटक या ठिकाणी पाठीमागे दिसत आहे. तर चाकणचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे, परंतु मावळपट्टी ते अतिशय रस्ता खराब झाला आहे. तर शासनाला विनंती की लवकरात लवकर इकडल्या रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून पर्यटन वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल. भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2026 रोजी खेड तालुक्यात अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवून संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय ध्वजारोहण तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राष्ट्रीय स्मारक जन्मस्थळ येथे ध्वजारोहण करण्यात आले. खेड पंचायत समितीच्या आवारात ध्वजारोहण सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. राजगुरुनगर नगर परिषदेत ध्वजारोहण नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, मुख्याधिकारी अंबादास गरकळ, सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. राजगुरुनगर जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश A.S. सय्यद,
उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी अनिल दौंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात डीवायएसपी अमोल मांडवे, मोजणी अधीक्षक कार्यालयात नितीन सूर्यवंशी, खेड बाजार समितीमध्ये सभापती अशोक राक्षे, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी व रत्नाई महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव मोहिते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक माजी आमदार दिलीप मोहिते, राजगुरुनगर सहकारी बँकेत अध्यक्ष सागर पाटोळे, महात्मा गांधी विद्यालय संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. चाकण पालिकेत नगराध्यक्ष मनीषा गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चाकण पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेत प्राचार्य अनिल ठुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ला सर्व प्रशालांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाकण येथे चाकण नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र गोरे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे, नगराध्यक्ष मनीषा गोरे, संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे आदी उपस्थित होते. आळंदी पोलीस स्टेशन, आळंदी नगर परिषद या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. महावितरणाच्या 132 केव्ही चाकण उपकेंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. खेड तालुक्यातील अनेक प्रशाला आणि संस्थांमधून याबाबतची वृत्ते पुणे लाईव्हकडे आली असून आजच्या याच सर्व कार्यक्रमांवर अगदी थोडक्यात नजर टाकूयात. या ठिकाणी आपल्यासमोर मनोगत सादर करत आहे. मी कुमारी गोष्टी सचिन कालका श्री शिवाजी विद्यामंदिरचा आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वैद्यकीय अधीक्षक यांच्या संकल्पनेतून तंबाखूमुक्त महाराष्ट्र तसेच अवयव दान या विशेष गोष्टीचे अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ ग्रहण केली. जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर माझ्या या अंतिम इच्छेचा आदर केला जाईल. जिल्हा परिषद शाळा चाकण क्रमांक 2 मुलींची शिरपेचात मानाचा तुरा. जिल्हा परिषद शाळा चाकण क्रमांक 2 मुलींची विद्यार्थिनी कुमारी मृणालिनी पुष्कराज परदेशी हिने जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून अंतराळ संशोधन संस्था NASA, ESA, इस्रो भेटीसाठी घेण्यात आलेल्या निवड परीक्षा प्रक्रियेत यश संपादन केले असून तिची फ्रान्समधील पॅरिस युरोपियन स्पेस एजन्सी ESA येथे भेटीसाठी निवड झाली आहे. तिचे पालक ॲडव्होकेट पुष्कराज महादेव परदेशी व चौ हर्षदा पुष्कराज परदेशी आणि प्रवाहाविरुद्ध जात इंग्रजी माध्यमाऐवजी जिल्हा परिषद शाळेत मुलीला शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय आज सार्थकी लागलाय. राज्यात उद्योग क्षेत्राचे स्थलांतर आणि कंपन्या बंद पडण्यावरून विरोधकांकडून सुरू असलेला प्रचार हा निव्वळ फेक नॅरेटिव्ह आणि राजकीय स्टंट आहे. केवळ कागदावरच्या निष्क्रिय कंपन्यांवर नियमानुसार कारवाई झाली आहे. महाराष्ट्रातून कोणतीही कंपनी बाहेर गेलेली नाही. 2015-16 मधील 6,78,000 नोंदणीकृत कंपन्यांचा आकडा होता. तोच मोदी सरकारच्या काळात वाढून तब्बल 21,17,000 पोहोचलाय. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत अहवालानुसार परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात अव्वल स्थानावरच आहे, असा ठाम दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले, केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या कंपन्या प्रत्यक्ष सुरू नसतात किंवा कागदोपत्री निष्क्रिय असतात त्या आपोआप बंद होतात. या मोहिमेअंतर्गत देशभरात 36,211 कंपन्या बंद झाल्या. त्यामध्ये कोणताही मोठा उद्योग नाही. कोणी ट्विट केले, काय केले, मला याच्याशी काही देणे घेणे नाही. त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही, परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेचे समाधान करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनेचा विचार नक्की केला जाईल. इतर राजकीय टीकेकडे दुर्लक्ष करून विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. आता उद्योगमंत्री रविवारी 16 ऑगस्ट रोजी चाकणमध्ये येणार असून नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्योजकांना दिले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्योजकांशी दूरध्वनीद्वारे चर्चा देखील केली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.